श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 6 ते 12 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्या आयुष्यात कोणते नवे बदल घडवून आणणार आहे? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता मार्गी लागतील का? नोकरीत वरिष्ठांची कृपादृष्टी लाभून नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळेल का? व्यवसायात नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि आर्थिक प्रगतीची दारे उघडतील का? कुटुंबातील मतभेद दूर होऊन पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेमसंबंधात विश्वास वाढून नाते अधिक मजबूत होईल का? विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षणात अपेक्षित यश मिळेल का? आरोग्य उत्तम राहील की काही सवयी बदलण्याची गरज भासेल? या आठवड्यात कोणतेचे निर्णय तुमचे भविष्य उज्ज्वल बनवतील आणि कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, आत्मविश्वास आणि प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या कल्पकतेचा, बुद्धिमत्तेचा आणि दूरदृष्टीचा योग्य उपयोग होईल. काही दिवसांपासून रखडलेली कामे गती घेतील आणि तुमच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात तर व्यवसायात विस्ताराचे संकेत मिळतील. आर्थिक बाबतीत संयम आणि योग्य नियोजन आवश्यक राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि मित्रांची साथ तुमचा आत्मविश्वास वाढवेल. काही नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरू शकतात. देवावरील श्रद्धा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर हा आठवडा तुमच्या आयुष्यात यश आणि समाधान घेऊन येऊ शकतो. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतिकारक ठरू शकतो. कार्यालयात तुमच्या कामातील गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि जबाबदारीची भावना वरिष्ठांच्या नजरेत भरू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. नवीन प्रकल्प, अतिरिक्त जबाबदारी किंवा नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. सुरुवातीला कामाचा ताण जाणवेल, पण तुमची बुद्धिमत्ता आणि नियोजन कौशल्य तुम्हाला यश मिळवून देईल. सहकाऱ्यांशी समन्वय राखणे आवश्यक राहील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी, तांत्रिक, आयटी, संशोधन, अभियांत्रिकी, शिक्षण किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि व्यवसाय विस्ताराचे योग आहेत. ऑनलाईन व्यवसाय किंवा डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष प्रगती दिसू शकते. भागीदारीत पारदर्शकता ठेवा. कोणतेही कागदपत्र नीट वाचल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा मोठी व्यावसायिक संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा हळूहळू सुधारणा घडवून आणणारा ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. पूर्वी अडकलेली काही रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळू शकतो. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. घरातील आवश्यक कामे, शिक्षण, प्रवास किंवा दुरुस्तीसाठी खर्च होऊ शकतो. बचत आणि गुंतवणुकीचा समतोल राखा. दीर्घकालीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शेअर बाजार किंवा जोखमीच्या व्यवहारात घाई करू नका. जुनी देणी फेडण्यासाठी हा योग्य काळ ठरू शकतो. आर्थिक व्यवहार करताना पारदर्शकता ठेवा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल आणि भविष्यातील योजनांसाठी आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन. कौटुंबिक जीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि परस्पर सहकार्य वाढेल. घरातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले काही मतभेद संवादातून मिटतील. ज्येष्ठांचा सल्ला आणि आशीर्वाद लाभदायक ठरेल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल. भविष्यासाठी काही महत्त्वाच्या योजना एकत्र आखण्याची संधी मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांशी संबंध अधिक गोड होतील. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येकाच्या भावना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. या आठवड्यात कुटुंबाचा पाठिंबा तुमच्या यशामागील सर्वात मोठी प्रेरणा ठरेल. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा आनंददायी आणि भावनिकदृष्ट्या समाधानकारक राहू शकतो. जोडीदारासोबतचे नाते अधिक विश्वासपूर्ण बनेल. मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. काहीजण विवाह किंवा नात्याच्या पुढील टप्प्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. प्रिय व्यक्तीसोबत छोटा प्रवास किंवा संस्मरणीय भेट होण्याचे योग आहेत. छोट्या गैरसमजांवर त्वरित संवाद साधा. अहंकार आणि संशय नात्यापासून दूर ठेवा. विश्वास, आदर आणि प्रामाणिकपणा यांच्या आधारावर नाते अधिक सुंदर आणि मजबूत बनेल. आठवड्याच्या शेवटी एखादा आनंददायी क्षण कायमची आठवण बनू शकतो. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरू शकतो.
अभ्यासात एकाग्रता वाढेल. नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती दिसून येईल. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना अनुकूल बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन करा. मोबाईल आणि सोशल मीडियावर कमी वेळ द्या. नियमित सराव आणि पुनरावृत्तीवर भर द्या. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. मात्र मानसिक ताण आणि सततची धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे आवश्यक राहील. संतुलित आहार घ्या आणि बाहेरील तेलकट पदार्थ टाळा. नियमित योग, प्राणायाम आणि चालण्याची सवय ठेवा. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा आणि सकारात्मक विचार यांचा अवलंब करा. नियमित दिनचर्या पाळल्यास संपूर्ण आठवडा ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. उपाय: दर शनिवारी भगवान शनिदेवांची पूजा करा आणि ओम शं शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना काळे तीळ, उडीद डाळ किंवा छत्री दान करणे शुभ राहील. पक्ष्यांना धान्य टाका आणि श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. यामुळे मनःशांती, आत्मविश्वास आणि कार्यसिद्धीचा लाभ मिळू शकतो. एकूण कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधींचा स्वीकार करण्याचा, स्वतःच्या कल्पकतेचा योग्य उपयोग करण्याचा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी यश मिळवण्याचा आहे. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि प्रगतीचे संकेत मिळतील. व्यवसायात विस्ताराची शक्यता राहील आणि आर्थिक स्थिती हळूहळू अधिक मजबूत होईल. कुटुंबातील प्रेम, जोडीदाराचे सहकार्य आणि मित्रांची साथ यामुळे मानसिक समाधान लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेत संतुलित जीवनशैली स्वीकारल्यास ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. या आठवड्यात घेतलेले संयमी आणि विचारपूर्वक निर्णय भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकतात. देवावरील श्रद्धा, स्वतःवरील विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर हा आठवडा तुमच्या आयुष्यात प्रगती, स्थैर्य आणि आनंदाची नवीन सुरुवात करून देणारा ठरू शकतो. धन्यवाद.